साहेब येऊ का? या या या. अहो 2 आठवडे झाले चक्रा मारतो ऑफिसला, तुम्ही काही लक्षच द्या नाही. कसं आहे माहिती का तुम्हाला, आता ऑफिस मध्ये या गोष्टी बोलता येत नाही. हा कसं झालंय, कॅमेरे मोबाईल काय काय निघले त्यामुळे तुम्हाला घरीच बोलून घेतलं मी. तेवढं बघा ना मग ते आपल्या डीपीचं. हा अहो करायचं ना ते काम. तुम्हाला बोललो होतो मी, काय असेल ते आपलं थोडंफार बघा. म्हणजे कसं आहे, माझं काय नाही हो, वरपर्यंत द्यायला लागते. नाही केलं ना, आता जेवढे शेतकरी आहेत ना तेवढे कोण वर्गणी घेऊन घेऊ ना. 1,000-1,000 रुपये घेऊन आलो. किती? 2,000. काय हा अहो परवडतं का? बोलणं तरी शोभतं तुम्हाला हे. हा 2,000 रुपये, आणि 2,000 रुपयात काय व्हायचे? हा काय चॉकलेट वाटायची का बिस्किट वाटायच्यात? तुम्ही मला सांगा, पोराचा वाढदिवस असेल तर 2,000 रुपये तरी पुरत्यात का? हा 20-25 हजार द्या. 20,000 होत्या, 25 बी नाही. चला शेतकरी म्हणून सोडून देतो मी. 20,000 द्यावं लागते तुम्हाला. एवढे कुठून आणायचे? एक तर हातावरचं पोट आमचं, आम्ही केलं तरच पैसे भेटतील. आता कशी कशी गोळा करून देऊ राहिले? लाख रुपयाचा माल पिकवताय तुम्ही, काय चेष्टा चालवलेला का तुम्ही? हा आणि 20,000 द्यायला जड आहे का तुम्हाला? आणि कसं आहे माहिती का, 7-8 दिवस लागते. तुमचं काही 1-2 दिवसात काम होत नाही. ती तुमचं दरवेळेच असतं, डीपीचं ऑइल संपलं की तुम्ही म्हणता इतका दिवस लागतं, तार तुटली का तरी तुम्ही लवकर येत नाही. मग आता तुमची कामच करायला आहे का आम्ही? हा तेच करत बसायचंय का? कसं आहे माहिती आहे का, आम्ही तरी कुठे कुठे लक्ष घालायचंय. काय असेल तर तुम्ही 20,000 द्या, नाही तर ते होणार नाही बघा काम. नाही तर वाट बघत बसा, येईन तवा येईन नियमानी. काय आमच्याकडे शिल्लक नाही सध्या माल. असं कसं बोलता साहेब तुम्ही? ते पिकं जळती ना आमची, पाणी नाही दिलं तर. पिकं जळतील मग आमच्या हातात काय आहे? हा आम्ही काय करायचं सांगा बरं तुम्ही? नसल्यावर कुठून आणायचं तुमच्यासाठी माल? निदान आमच्या पोरा बाळांचा तरी विचार करा. या बघा, तुम्हाला खरं सांगू का, पैसे घेतल्याशिवाय ना काय होत नसते. तुम्ही आपलं थोडंफार काय असेल ती वर्गणी गोळा करा आणि देऊन टाका. काय असेल ते वरपर्यंत द्यायला लागते मला तरी. काय मी एकट्याच्या घशात घालणार आहे का? करा तेवढं आमच्यासाठी, गरिबांचं पुण्य लागण होतं मला. अहो काय पाप पुण्य तसलं काय पण खरं नसते बघा. तुम्ही एखाद्या दुकानात गेले आणि म्हणले तुम्हाला पुण्य लागन, एखादी वस्तू द्या, देईन का कोण फुकट तुम्हाला? काय बोलता राव? बघा साहेब, काय ऍडजस्ट झालं असतं तर. हे बघा, तुम्हाला सांगितलं तर मी, तेवढे पैसे द्या आणि ते काम होऊन जाईल तुमचं. बस, जास्त नका डोकं खाऊ. देतो तुम्हाला ना, सगळे पैसे आणून देतो. एक काम करतो, ह्याचा वावर विकतो, माझा विकतो, सगळ्यांचं विकतो, तुम्हाला आणून देतो. भाडा तुमच्या घर. एवढा माणूस तळतळ करतोय, करा करा, तेव्हा पिकं जळून चालले तो आमची. लाईट नाही, पाणी नाही, करणार काय आम्ही? अहो पण आता तुम्हाला सांगितलं ना, वेळ लागतो या गोष्टींसाठी. अहो का वेळ लागतोय? तुम्हाला आमचं कळत नाही का? आमची तळतळ कळत नाही का तुम्हाला? कशासाठी करतोय आम्ही एवढं? का आमची पोट भरायची का एकट्यांची? अहो पण आता ते जुनी पद्धत पडलेली आहे, त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला कळणार नाही हो, काय असते शेती, काय असते कष्ट, हे नाही कळणार तुम्हाला. तुम्हाला ऐकतं घरात बसून भेटतंय ना, आम्हाला मारावं लागतं ना वावरात. आता सोन्यासारखं हाताला आलेलं पीक आमचं जळून जाईल, काय करायचं आम्ही? कोणाला मागायचं आम्ही? पण आम्हाला आता घरदार आहे, बायका पोर आहे, त्यांचं आता त्यांच्यासाठी करावं लागतंय. तुम्ही करावं, तुम्हाला घरदार आहेत. आम्हाला काय, आम्ही वाऱ्यावर आहेत ना, आम्हाला कुठं बायका पोर आहेत? आम्हाला थोडी त्यांची पोटं भरायचे. आम्ही असेच आहेत. माझे म्हणून करतो ना शेती, आम्हाला लय गोड वाटतंय म्हणून शेती करतो आम्ही. आता यांना बायका पोर आहेत, आपण वाऱ्यावरच आहेत ना, आबळतून पडलोय. यांना पैसे लागतात तरी आपले काम करणार, बरोबर ना साहेब? काय माहितीये का, आम्ही पण ही नोकरी लागण्यासाठी पैसा खर्च केलेला असतो, थोडेफार बदलीसाठी पैसे दिलेले असतात. अहो साहेब, मग लोक तसे वागतात म्हणून तुम्ही आमच्या संग असं वागणार आहेत का? तुम्ही पैसे घातले म्हणून तुम्ही आमच्याकडून काढता का गरीबाकडून? तुमच्या नाही होत का काम? फुकट पगार घेता का तुम्ही? प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसा लागतो साहेब, कुठून आणायचे आम्ही? आता हे गेलं तर गेलं, पीक जाऊ द्या, काय घेणं नाही. ते वावर इकून टाकतो, सगळं जिंकून टाकतो, बसतोय घरी. नाही तर जातो कोणत्या गवंडीच्या हाताखाली, ते काम केलेलं परवडतं मला. तुमच्या 17 वेळा पाया पडावं लागलेत मला. दरवेळेस घरी गेलो का बाईक विचारते, काय झालं होतं लाईटीचं, काय झालं लाईटीचं, काय सांगायचं मी तिला? साहेब पैसे मागत आहेत, त्यांना 20,000 पाहिजे, 25,000 पाहिजे. घरदार विकतो, तुम्हाला देतो सगळं, आणि तुम्हाला काय करायचं ते करा. येतो साहेब, तुमच्याकडे आलो, हीच माहिती मोठी चुकी आहे.
मग सोना उरकली का नाही काम? कशाची बाई कशाची उरकते ती. घरचं केलं नाही तर शेतातलं केलं नाही तर घरातलं. तुझं लय बाबा बरं आहे बाबा निवांत. तू शेतात असं एवढी निवांते. मग अगं हे बघ, तू नुसतं काय घरचं उरकलं आणि शेतातलं उरकलं एवढं सांगून मोकळी झाली, पण घरी काही कमी कामं असतात का? नवऱ्याने विचारलं ना कामं झाली का, असं नाही म्हणायचं झाली बाई घरची कामं. काय करायचं, भांडी घासली, धुणं धुतलं, कपडे धुतले, डबल बनायचं. त्याच्यानंतर म्हणायचं चहा ठेवला, अहो मग स्वयंपाक आला, फरची पुसली, किती कामं असतात बघा बरं. आणि मग परत जेवणाची भांडी घासली, वट्टा झाडला, वट्टा धुवून घेतला, पुसून घेतला, आणि मग बाकीची कामं सांगता येतात. असं जरासं थोडंसं वाढवायचं असतंय. एवढंच नाही नुसतं घरातली कामं होती बाई झाली आवरली, आणि शेतात काही कमी काम असतंय का? लय असते. मग दारं धरायची, नांगरणी, खुरपणी, काय काय असतंय. हे बघ काम तर आयुष्यभर करायचीच आहेत, त्याच्यामुळे ना एकदम रिलॅक्स राहायचं बघ. अगं पण रिलॅक्स राहून कसं जमते. घरात नवरा मरणाचा कुटल ना काम नाही केलं तर. त्याच्यासाठी तर नवऱ्याला हे असं सांगायचं असतंय. नवऱ्याला कळलं पाहिजे आपली बायको किती काम करते ते. आणि नवरा काय ग गेला खाऊन बाहेर का निघला, त्याला काय काम राहतात तेव्हा माहितीये का त्याला बायकोला किती त्रास होतो किती नाही ते. हे केल्याशिवाय संसार चालत नाही अगं. भारी आयडिया तुझी. आणि मग हेच तर मी नेहमी करत आलेली. मग तू पण कर म्हणते मी. जमायचं नाही ग पण पाहते. अगं जमायचं नाही काय, सगळं जमतंय. नाटक करायला ना तू माझ्याकडून ट्रेनिंग घे. हा चालते. बरं येऊ का? काम आहेत. अगं का ग? अगं लय काम आहेत. आलं बाई तुझं काम लगेच मध्ये. हा जा जा. बाई आलीच ऊन आहे ग. काय करते कावाची बसली नसत. पडतेस थोडीशी. अगं बाई आलेत आता काय करू. काय झालं? तुम्ही बरं झालं आले. अहो लय चक्कर येते मला, गरगरल्यासारखं होतंय. अगं मग घरी थांबायचं ना. कशाला तुला कोण म्हणतो वावरात ये रानात ते काम कर एवढे. आता असं कसं, किती काम पडलेत रानात. जरा काळजी घेत जा ग. हा अहो पाणी आणलंय का? मला कसं माहित, आता मला वाटलं तू कामाला इकडे आली, मी पाणी बिन कसं मी तसं झालं गडबड तिकडं. जाऊ द्या आता काय करता, तिकडे ते ऊसाचं पण हे करायचंय. लय दुखतंय का? काय सांगू तुम्हाला, मला उभाच राहत नाही. अहो मला नाही वाटत माझ्याच्याने काम होईन कसलं. दवाखान्यात जायचंय का? अहो नाही दवाखान्यात जाण्यासारखं नाही एवढं. मी आराम केला का वाटन बरं मला. मग आराम एखादं इंजेक्शन बिन टोचून आणू ना. नका, मला माहिती तुम्हाला काळजी वाटते. तुम्ही बसा ना, तुम्ही बसले ना माझ्याजवळ मला बरं वाटन. काय बसते तुझं एवढं दुखत आहे, मला बसवणं तरी होईन का? नाही असं थोडस उलसक, म्हणजे मी म्हणलं ना इथं जरासं सावली खाली बरं वाटतंय मला. डोकं ग माझं उन्हाने तडतंय. मी एक काम करतो, मेडिकल मध्ये जातो, तुला काय गोळ्या बिळ्या मी घेऊन येतो. काय काय दुखतं मला सांग. डोकं नाही फक्त चक्कर येते. अहो लिंबू पाणी पिले ना मी आपलं, बरं वाटन मला. तर घरी जाऊन लिंबू पाणी पिईन. अगं एक काम करे, आता तुला दररोज तसं दुखतं, मी कावा पावता थोडंफार दुखत असतात. एक काम करू, दवाखान्यात जाऊन आपण एक मस्त 3-4 साड्या लावून घेऊ. काय 3 नाही हो, आता जरासं बरं वाटतंय. जरासं हवा आली ना बरं. बापडे ऐक ब माझं, ऐक ना, सलाईन लावलं ना कसं तुला जरा बरं वाटेल. तुला बरं वाटलं की माझ्या मनाला बरं वाटेल. मला बरंच वाटतंय. तुम्ही एवढं प्रेमाने माझी विचारपूस करताय. आणि काय नाही, फक्त घरी जाऊन ना लिंबू पाणी दिलं ना मला करून, तरी मी बरी होईल. अशक्तपणा निघून जाईल. आणि तसं पण आहे ना, औषधांचं काय खरं नसते हो. आपलं घरच्या घरी घरगुती उपाय केलं ना बरं होते. आता काय जाऊ दे, मग ते तुझ्या आईला फोन करून सांगतो येत नाही म्हणून. आईला? हा मग मामींचा फोन आलता ना. कशासाठी? बोलवलं होतं आपल्याला जायचं होतं तिकडं. ते म्हणले या थोडं कार्यक्रम आहे. आता तुला सांगायला तेच गडबडीत आलतो, पण आता तुझं दुखत आहे. मी त्यांना फोन करून सांगतो, मामी आता आम्हाला काय जमणार नाही, तुमच्या पोरीचं दुखत आहे. नाही नाही नाही, आपण जाऊ ना, काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. अगं नको, दुखतंय ना तुझं. दुखतंय म्हणलं नको. मायाच्या नाही होणार तुला एवढा प्रवास करायचा आणि 2 व्हीलरवर जायचं आपल्याला. वातावरण कसं झालं, परत आणखीन आजारी पडले तर परत गोंधळ. मी सांगतो तुझ्याला फोन करून. नाही नाही, लिंबू पाणी पिले का नीट होईल. मी का आता चक्कर पण गेली, जराशी बरं वाटतंय. कस काय अचानक बरी झाली? नाही म्हणजे असं हवेला बसले ना मी, म्हणून बरं वाटते जरा. आईचं नाव काढलं लगेच बरं झालं. अहो तसं काही नाही, आता आईने एवढं आग्रहाने बोलवलेच, नाही म्हणायला बरोबर नाही वाटत. अगं तसं नाही, मी काय म्हणतो ऐक, आता कॅन्सल करतो सगळं जाणं बिणं. तू घरी जाणं आराम कर.
मामीला फोन करतो, तुमचं पोरीचं लय दुखत आहे आणि आम्हाला काही येणं होणार नाही, काय असून तुम्ही तिकडच बघा दुसरीकडे. काय हा, जा घरी, मी बघते त्याला, जा आराम कर. नाही राहू दे, बस येतच. बरं झालंय ना आता, दुखत नाही ना काही? नाही बसते. बरं मग घे तेवढं आवरून घे शेतातला. आय ग. तू एक काम कर, तू घरी जा, जा जा जा, घरी जा, घरी जा. अहो इथं आराम केल्यावर बरं वाटेल. हा नाही मग आम्ही दुखत आहे तिचं, नाही येणार. हा बरं बरं, हा नेतो ना दवाखान्यात लगेच. हा बरं एक काम कर, परत तुझ्या मला खवळ, चल दवाखान्यात जाऊ. हो ना. अगे चल, अहो, अरे चल चल, दवाखान्यात जाऊन 5-6 साला टोचून आणतो तुला. चप्पल घाल, चल घाल चप्पल. अहो ऐका ना माझं तुम्ही, मला नाही, मला नाही. खरंच बरं वाटतंय. नाही वाटू दे बरं, मग दवाखान्यात गेला आणखी बरं वाटेल. चल ऐका ना, मी नाही, पाणी पिते ना. दरवेळेच असतं तुझं, हे काम सांगितलं हे दुखतं ते दुखतं, एकदाची कटकट मिटून टाकतो तुला. चल दवाखान्यात, दवाखान्यात चल. एकदा 5-6 साला टोचवलं ना तुझं सगळं मिटून जाईल. चल. काय बरं वाटतंय. नाही नको, कशाला बरं नको, तू चल दवाखान्यात चल. परत तुझी मम्मी मला खवळ, मामी म्हणून काय पोरीकडे लक्ष देतात नाही, काय नाही. चल लवकर चल. बसले अहो तुम्ही घेतलेल्या फोन मध्ये लईच भारी फोटो येतात पण. मग तुझ्यासाठीच घेतलं देऊन. केवढ्याच आहे हो? किंमत नसते विचारायची. अहो सांगा की, तुला काय करायचंय, आवडलं नाही का तुला? अहो लय मस्त, एक नंबर. पण तुमचा आयफोन जरा जास्तच क्वालिटी देतो बर का. आयफोन पाहिजे का तुला? खरं सांगताय? चालते, वापर आपलं 4-5 महिने, नंतर घेऊन टाकू आयफोन. त्याला काय लागतंय, कापड बदलले का माणसं फोन बदलतात आजकाल. आई, पण ना हे गाड्यातलं आणि त्याच्यानंतर हे फोन. ते जाऊ दे, हे घराचं काम झालं ना आता पूर्ण. पूजेला मस्तपैकी सगळी लोक बोलवायची बरं का. असं तसलं ते फुफे ठेवायचं जेवायला. मला बोलवलं होता का बरं? काय नाही म्हणलं, काय चाललंय बघा तुझं. म्हणलं तू येत नाही ना ग इकडं. हा, काम असते ती घरात शेतात. अग काय ग, लय सुकून गेल्यासारखी वाटते काय वही. शेतात काम करत बसली, या वहिनी 4 कामगार लावून टाकायचं. कवर काम करणार तुम्ही? बाहेरचे माणसं थोडी परवडतात भाऊजी, आपले आपणच केलेलं बरं. अगं बाई काय नसते परवडायचं बिरवडायचं. तुझा ना नवरा लय चेंगट आहे तसं. पण बघ माझ्या नवऱ्याने तर नवीन फोन घेऊन दिलाय मला. क्वालिटी बघ ना त्याची, क्वालिटी कसली भारी ना. आणि अगो लय भारी फोटो आहेत त्यात. आणि गळ्यातलं बघ नवीन केलंय, छान आहे. छान आहे ना. काय नकली घालून फिरती, चांगलं नाही दिसत काय व. गावातल्या बायकाला नावं ठेवतं अगो. तुला म्हणून सांगते, बायकांना मागवले काय काय बोलतात तुझ्याबद्दल. काय बोलतात? आता मी माझ्या तोंडाने कसं सांगू ना. म्हणजे बघ आता तुला तुझंच पटलं पाहिजे बाई. तुझ्या नवऱ्याच्या कानावर टाकावं म्हणजे तुला असं बघ कसं वाटतंय ती. म्हणजे कसं गळ्यातलं नाही, कानातलं नाही, सगळं नकलीच घालायचं. आणि मोबाईल बी अजून बटनावाला वापरता वहिनी तुम्ही? मोबाईलच दिसत नाही हातात. अहो भाऊजी, ह्यांना तरी कशाला त्रास द्यायचा ना. त्रासाचं काय त्यात? मोबाईल गरजेचं झालंय आजकाल, त्रासाचं काय? पण थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे. कशाचं ऍडजस्ट आणि कशाचं काय. तुझ्या नवऱ्याकडे पैसा आहे पण दाखवित नाही. आता बघ घर बांधायचं काढायचं तर काहीच नाही. सगळ्या लोकांनी घर बांधलेत. बघ माझ्या नवऱ्याने घर बांधले, मागून येऊन प्रगती करावं माणसानी. एवढं पण चेंगट नसावा. आणि जास्तीत जास्त बायकोसाठी तरी करावं ना माणसानी, दुसरं काही नाही तर. आणि किती ऍडजस्ट करणार गो तू, कवर ऍडजस्ट करणार. हा आता बघ माझ्या नवऱ्याने मंगळसूत्र केलं, ओके बारकं. आता कसं असते, कुठं बाहेर जायचं म्हणलं एवढं घालून नाही चालू. चोरटे किती सुटल्यात अहो. आता काय हे बघ, असती एखाद्याची परिस्थिती, काय तुला कळतं का लगेच बोलून दाखवायचं सगळंच? अहो तसं बरं ऐका, मी येते. अगं थांब ना. नाही येते. तुम्हाला बोलावलं का होतं आम्ही, ते ऐकून तर जा. हा बोल. हे आपलं बांधकाम चालू आहे ना, याला आहे ना जरा पाणी मारायला लागते. तर ते तुमच्या बोर मधली मोटर आहे ना, घेऊ का आम्ही थोडं पाणी मारायला? हो घ्या भाऊजी. चालतं. तिला काय विचारायचं, ते आपलीच आहे. येऊ का? हा हा ये. अहो लय चेंगट आहे ती, तुम्हाला काय माहित नाही. तुला काय करायचंय? हा तुझा नवरा आहे ना दिलदार, काळजी करायची नाही. अगं आपलं व्यवहार झालं जागेचं की आपण तुला दरवेळी काय ना काय करणार. खरं काय? हा चला ना मग काहीतरी घेऊन येऊ. हात लगेच असते का कुठं? चला. पाणी बिनी मारायचंय घराला, ते झालं की जाऊ. चल चल. कुठे गेली काय माहिती, कधी यायची. एक तर वावरात जायला उशीर झालाय, कुठं जाऊन बसले काय माहित पाहिजे. कुठे गेलती का? गावात गेलती. कशाला? आणि तुला माहिती ना मला वावरात जायचं उशीर होतोय.
आता काय झालंय? काय नाही झालं, जावा. अरे झालंय काय ते तरी सांग ना. कुठं काय झालंय हो? मग असं तोंड करून उतरवलंय. मग काय करू, माझ्या नशिबात हसच नाही, आनंदच नाहीये काय. आता काय झालं? आता मी काय बोललोय का तुला? मी कुठं काय बोललोय तुला? तुम्ही कधी कुठं काय बोलता तवा? मी बोलत नाही म्हणून पण फायदा घेता. बरं आता झालं काय सांगशील का? ती काजल बघा किती मला नखरं दाखवत होती, गळ्यातलं काय दाखवती, हा तो मोबाईल काय नवीन घेतलाय, तो बंगला काय बांधलाय, हा अख्खी गावात लोक नाव ठेवतात आणि हे माझं असलं नकली, ह्याच्यामुळे तर किती बोलतात मला. अगं त्यांचं लोकांचं बघून मग तर तसं आपल्याकडे होत असते का? अगं आपली परिस्थिती नाही ग. मला परिस्थितीचं सांगू नका. मी आतापर्यंत काय मागितलं नाही, मला पाहिजे आता. मला गळ्यातलं पण पाहिजे आणि आपल्याला घर पण मोठं बांधायचंय आणि मला मोबाईल पण पाहिजे. तिचा नवरा काहीतरी बोलत होता, नवीन नवीन मोबाईल तिचं लय चाललं होतं काय काय, मला पाहिजे. कुठून आणणार सांग ना. मी मला ते माहित नाही. आता परिस्थिती आपली काही लपून आहे का? तुला तर माहिती आहे ना, कष्ट करतो, हे करतो, ते करतो, आणि जेवढं होईल तेवढं करतो ना मी. तुमच्याकडे असतं पण तुम्ही घेत नाही मला काय. अगं आज तर मी तुझ्यासाठी देणार नाही. कोण आहे? आपण दोघंच आहे ना. कोण आहे? आई बाबा होते ते गेले, माझ्यासाठी ठेवून गेले शेती, तीच लय झाली माझ्यासाठी. तिच्यातच कष्ट करायचं आणि तिच्यातच मोठं व्हायचं आपल्याला. म्हणजे तुम्ही मला काय घेणारच नाही का नाही? अगं घेतो ना. आता हे पिक निघलं का आपलं, मग तुला देतो ना काहीतरी घेऊन. मला काय नाही, मला सगळं पाहिजे. मला गळ्यातलं पण पाहिजे, मला मोबाईल पण पाहिजे, घर पण बांधायचे. बरं मला एक सांग. असल्या सगळं जुनं पानं घालावं लागते मला, साडे असलं ही नकली मिरवावं लागायला लागले. एक जण नाही ना, पण अख्खी गावातली लोक नावं ठेवायला ती मला. अगं लोक नाव ठेवलेच असतात ग. आणि तू लग्नाआधी काय म्हणली होती? मला तुमच्याकडून काहीच नको, मला कसलीच अपेक्षा नाही. हा मग बरोबर आहे, मी आतापर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही. मी तुला कधी नाही म्हणलोय का? माझी परिस्थिती जशी तशी तुला देईन ना मी. मग नाही लोकांसारखं तुला एक खटे देऊ शकत मी. लोकांनी काय केलंय? काय केलं? जमीन विकून ते एवढं सगळे आईश करू राहिलेत आणि याला त्याला टॉपे टाकू राहिलेत. काय करायचं आपल्याला? असं कुटाने करायची. जेवढं आपल्या कष्टाने भेटन तेवढं घेऊन आपण. आज त्यांनी सगळं विकून खातेन, आईश करते, मोबाईल घेते, सोनं करते, नाणं करते. उद्या पोरा बाळांना काय ठेवतील ते? जे केलं ते बी विकून खाते ना नंतर. हा मग आणि आपले जसे ऐपत तसं करू ना आपण. नाही म्हणलो का तुला? घराचं काय एवढं बांधून ठेवलं ना बापाने, आणि ते काय गळतंय का आपल्याला राहायला नाही आज थोडी. हा चांगलं आपलं घर. मग आईशमध्ये राहावा, बांगल्यातच राहावा, सोनं नाणं घालून हिंडावा. अगं त्यांनी असे सोने नाणे घालून हिंडली, इकडे तिकडे गेले, चोरट्याने मारले बिरले, तर मग करायचं काय? लाख मोलाचे जीव जाईल ना. हा ते माझ्या लक्षातच नाही आलं. जशी परिस्थिती तसं वागावं आपण. जेवढी चादर आहे ना आपण तेवढंच पाय पसराव. आणि त्याच्याकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नको. हे बाया काय करतात असंच करतात. आणि तुला मी आता हे निघलं ना, तुला गंठन करून देतो, राणीहार करून देतो. हा बस. हा बस. दिवाळी चांगली करू आपण. हा बरं चला आपण जेवण करू. चला जेवण नाही. आता एक माणूस लावलाय रोजाने, हा त्याच्याकडे तर जावं लागेल का नाही? बरं तू एक काम कर, मग बनवून मग डायरेक्ट शेतात त्याचे. हा ठीक आहे. जा.